नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या YouTube लेक्चर सिरीजला सुरुवात केलेली आहे. लेक्चर सिरीजला सुरुवात करण्या अगोदर मी माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. मी सध्या कर सहाय्यक या पदावरती वस्तू व सेवा कर भवन मुंबई येथे कार्यरत आहे. मला 2018 ते अद्यापपर्यंत गट ब आणि गट क च्या सर्व मुख्य परीक्षांचा अनुभव आहे. येत्या 5 डिसेंबरला होणाऱ्या मुख्य परीक्षेला सुद्धा मी पात्र आहे. तसेच तलाठी 2019, त्यानंतर या आधीची जी तलाठी आहे 2022 किंवा 23ची असेल त्या तलाठीला आणि तशाच पद्धतीने अन्य वेगवेगळ्या परीक्षांना मी पात्र झालेलो. या क्षेत्रातला मला बराच अनुभव असल्याने मला असं वाटलं की विद्यार्थी मित्रांसाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मला लेक्चर तयार करता येईल का, त्या दृष्टीने आपण वेगवेगळे नोट्स तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण नोट्स तयार केल्या. तर नोट्स तयार केल्यानंतर मित्रांना किंवा जे आपल्यापेक्षा सिनियर आहेत अशा व्यक्तींचं जर मार्गदर्शन घेतल्यानंतर मला असं कळलं की नोट्स व्यवस्थित आहेत. त्यामुळे आपण ही लेक्चर सिरीज इथून सुरुवात करतो आहे. चला तर मग आपण आपल्या मुख्य लेक्चरकडे जाऊयात. तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेवरती आज आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. प्रस्ताविका काय आहे? तर प्रस्ताविका म्हणजे सरनामा, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रिॲम्बल असे म्हणतो. यालाच घटनेची नांदी असे म्हणतात. घटनेची नांदी म्हणण्याचं कारण कसं आहे माहिती आहे का, की नाटकाच्या सुरुवातीला एक नांदी असते, तशीच आपल्या घटनेच्या सुरुवातीला नांदी, म्हणून ते सरनाम्याला नांदी म्हणतात. ठीक आहे. तर हे रिव्हिजन स्वरूपातले लेक्चर आहे, त्यामुळे मी तुम्हाला डिटेल तर सांगू शकणार नाही इथे. मात्र मी रिव्हिजन या अशा पद्धतीने करून देईल की तुम्हाला आतापर्यंतचे आयोगाने पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षेला विचारले जे काही प्रश्न असतील ते मॅक्झिमम प्रश्न तुमचे कव्हर झाले पाहिजे. त्यानंतर गट क पूर्व परीक्षा तसेच त्याचं मुख्य परीक्षा किंवा कोणत्याही परीक्षेला आपण जे काही आपण इथून लेक्चर घेणार आहोत ते लेक्चर तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल अशा पद्धतीनेच घेणार आहोत. ठीक आहे. तर सरनामा काय असतो याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण शाळेमध्ये असताना प्रार्थना व्हायची, त्या प्रार्थनेमध्ये आपण समोर एक जण राहायचा आणि तो आपल्याला वी द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीने आपण एक प्रार्थना करायचो किंवा सरनामा वाचायचो. त्यावेळेस नेमकं आपल्याला माहिती नव्हतं सरनामा काय आहे काय नाही. पण आता आपल्याला स्पर्धा परीक्षा करतो आहे त्यामुळे सरनामा माहिती आहे आणि बऱ्याच मुलांनी सरनामा काय आहे याबद्दल मला नव्याने सांगायला नको, सगळ्यांनी वाचलेलं असेल, सरनामा माहिती आहे आपल्याला. तर आपण हा जो सरनामा आहे तो नेमका कुठून घेतलेला आहे हा एक प्रश्न आपल्याला आयोग नेहमी विचारत असतो. तर हा आपण सरनामा जो आहे तो अमेरिकेच्या राज्यघटनेवरनं घेतलेला आहे. कोणत्या राज्यघटनेवरनं घेतलेला आहे? तर अमेरिकेच्या राज्यघटनेवरनं आपण हा सरनामा घेतलेला आहे. सरनामा सर्वप्रथम अमेरिकेच्या राज्यघटनेत होता. त्यानंतर तो आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा जेव्हा तयार केला किंवा सरनाम्याला बॅकग्राऊंड कशाचं आहे माहिती आहे का तुम्हाला? उद्देश पत्रिकेचं बॅकग्राऊंड आहे. उद्देश पत्रिका कोणी मांडलेली? तर उद्देश पत्रिका मांडलेली जवाहरलाल नेहरूंनी. पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली 13 डिसेंबर 1946ला. 13 डिसेंबर 1946ला उद्देश पत्रिका चा ठराव मांडला. त्यानंतर तो ठराव कधी संमत झाला? तर 22 जानेवारी 1947ला ठराव संमत झाला. म्हणजेच उद्देश पत्रिका स्वीकृत करण्यात आली. अशा पद्धतीने उद्देश पत्रिकेचा हा आपण इतिहास बघितला. आपल्याला आयोग आता परीक्षेमध्ये काय विचारतं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. आयोग काय करतं? आयोगाचा प्रश्नांचा फॉर्मॅट तुम्हाला जर बघायचा असेल ना तर तुम्ही एखादा प्रश्नसंच विकत घेऊ शकता. प्रश्नसंच मार्केटमध्ये बरेच प्रश्नसंच आहेत. तुम्हाला प्रश्नसंच कोणता विकत घ्यायचा आहे? ज्यामध्ये आयोगाचे आलेले प्रश्न कव्हर होतील. आयोगाच्या प्रश्नांशिवाय इतर प्रश्न करून तुम्हाला या विषयामध्ये काही फायदा नाही. राज्यघटना हा टॉपिक असा आहे की आयोगाचे आलेले जर प्रश्न तुम्ही नीट कराल तर तुम्हाला यात 15च्या 15 मार्क मिळू शकतात. पूर्व परीक्षेला 15 साठी आहे, मुख्य परीक्षेला देखील 15 मार्कांसाठी आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्व परीक्षेपेक्षा थोडा विस्तृत आहे, मात्र त्यात खूप काही असा वास्ट बदल नाहीये.
त्यामुळे मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांना आपण टार्गेट करून अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला माहिती असेल, प्रस्तावना मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा काय आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे आपल्याला पाठ आहे. तर आम्ही हा शब्द आहे ना प्रस्तावनेमधला, आम्ही हा शब्द देखील आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं घेतलेला आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं घेतलेला आहे. आपल्याला हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर राज्यघटनेचे ओळखपत्र इथे मी सांगितलंय. ओळखपत्र कशाला? आयडेंटिटी कार्ड राज्यघटनेचं. कोण म्हटलंय सरनाम्याला? NA पालखीवाला. म्हणजे कधी कधी असा पण ऑप्शन असेल, नाणी पालखीवाला. ठीक आहे, तर याचं उत्तर नाणी पालखीवाला असेल. त्यांनी प्रस्तावनेला राज्यघटनेचे ओळखपत्र असे म्हटलेले आहे. प्रस्तावनेचा उगम कसा झाला याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आत्ताच सांगितलं. प्रस्तावनेचा उगम कसा झालाय, तर प्रस्तावनेचा उगम झालेला आहे पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावरून. उद्दिष्टांचा ठराव जो मांडलाय ना पंडित नेहरूंनी, त्यावरनं आपल्या प्रस्तावनेचा उदय झालेला आहे. त्यामध्ये 22 जानेवारी 1947 रोजी काय झालेलं आहे, तर ठराव हा स्वीकृत करण्यात आलेला आहे. आणि उद्दिष्टांचा ठराव स्वीकृत केल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा राज्यघटनेला स्वीकृती देण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटनेला स्वीकृती आहे आणि राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. अमेरिकन राज्यघटना ही प्रस्तावना असलेली जगातील पहिली घटना होती. अमेरिकन राज्यघटना. कोणती राज्यघटना होती असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याचं उत्तर काय राहील? अमेरिकन राज्यघटना. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड बघू. नेक्स्ट स्लाइड मध्ये काय आहे, तर प्रस्तावनेचे 4 प्रमुख घटक आहेत. तर इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते आहेत, तर अधिकारांचा स्त्रोत. हे बघा, प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक शब्द दिसतो, तो म्हणजे आम्ही भारताचे लोक. म्हणजे अधिकार कोणाकडनं मिळालाय? जनतेकडनं. कोणत्या जनतेकडनं? भारताच्या जनतेकडनं अधिकार मिळालेले आहेत. आणि राज्याचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे, तर आपण प्रस्तावनेत पुढे वाचतो, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, तेच स्वरूप आहे. त्यानंतर उद्दिष्ट किंवा उद्देश काय आहे, तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपले काय आहे, उद्दिष्ट गाठण्याचं हे उद्दिष्ट आहे आपलं. त्यानंतर आहे स्वीकृतीचा दिनांक आणि प्रस्तावना किंवा प्रस्तावना पण म्हणू शकतो आपण. कधी स्वीकृत केली आहे? 26 नोव्हेंबर 1949. आणि ही तारीख कशामध्ये आहे? प्रस्तावनेमध्ये आपण दिलेली आहे ना खाली. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. अशा पद्धतीने आपण प्रस्तावनेमध्ये शेवटची ओळ म्हणत असतो. तर त्याचा स्वीकृतीचा दिनांक जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949 आहे. प्रस्तावना लागू कधीपासून झालेली आहे किंवा राज्यघटना लागू कधीपासून झालेली आहे, तर 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेली आहे. प्रस्ताविकेतील एकमेव बदल. आता हे काय आहे, तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 20 मध्ये कलम 368 अंतर्गत आपण घटना दुरुस्ती करू शकतो. घटना दुरुस्ती म्हणजे काय आहे, मूळ घटनेमध्ये काहीतरी त्रुटी राहिल्या असतील किंवा भविष्यात काही अशा परिस्थिती निर्माण झाल्या असतील की ज्याद्वारे घटना दुरुस्ती करून घटनेला बदलता येऊ शकेल, अशा पद्धतीची तरतूद संविधान निर्माणकर्त्यांनी जेव्हा संविधान तयार केले त्यावेळेसच करून ठेवलेली. त्यामध्ये काय आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976 ने पहिल्यांदा आणि एकमेव घटना दुरुस्ती प्रस्ताविकेबद्दल झालेली आहे. एकमेव घटना दुरुस्ती झालेली आहे. कधीची आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 ची. ह्या घटना दुरुस्तीवरती तुम्हाला 100% प्रश्न पाहायला मिळणार आहे. त्या घटना दुरुस्तीने 3 नवीन शब्द जोडले. कशाला? प्रस्ताविकेला म्हणजे सरनाम्याला. कोणते 3 शब्द आहेत ते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. इथे बघा, मी एकात्मतेला काय करून ठेवलंय, रेड मध्ये आणि त्याला स्टार लावून ठेवलाय. माफ करा, मला इथे थोडी पेन वापरता येत नाहीये. इथे थोड्या तांत्रिक अडचणी मला जाणवत आहेत, पण ह्या अडचणी मी पुढच्या व्हिडिओला तुम्हाला बरोबर करून देईल. आता मला सध्या इथे बऱ्याचपैकी गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत, ते मी शिकतोय हळूहळू आणि आपण हे
डेव्हलप करत करत पुढचं लेक्चर करणार आहोत. आपण इथे आता जर मी डिले केला तर पुन्हा लेक्चरला उशीर होईल, त्यामुळे मी लेक्चर असं सुरू ठेवतोय. ठीक आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये ऍड केलेली आहेत. कशामध्ये? प्रस्ताविकेमध्ये. तर इथे आपल्याला आयोग कुठे फसवतो हे महत्वाचं आहे. एकात्मता शब्दाला काय केलंय मी, सर्कल केलाय, स्टार लावलाय, म्हणजे इथे आपल्याला फसवतो. कसा फसवतो माहितीये का तो? तुम्हाला एकता हा शब्द देतो. एकता आणि एकात्मता आपल्याला सारखं वाटतो, पण मात्र तसं नाहीये. आपण पुढे शिकणार आहोत एकता आणि एकात्मतेमध्ये काय फरक आहे. तर एकता आणि मध्ये जर तुम्हाला निवडायचं असेल तर एकात्मता हा शब्द 42व्या घटनादुरुस्ती 1976 ऍड केलेला आहे. एकात्मता, इंटिग्रिटी. आणि आणखी एक याला पर्यायी शब्द असतो, तो म्हणजे अखंडता. हे शब्द लक्षात ठेवा. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता किंवा अखंडता म्हणजेच इंटिग्रिटी. आता राज्याचे स्वरूप बघणार आहोत आपण. तर राज्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असलं पाहिजे? ठीक आहे. तर राज्याचं स्वरूप सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता ह्या सर्व संकल्पनांचा आपण आता अभ्यास करणार. त्यामध्ये सर्वप्रथम आपण सार्वभौम या संकल्पनेला बद्दल बघूया. सार्वभौम काय असतं? तर सार्वभौम म्हणजे काय आहे? भारत हा पूर्णपणे स्वतंत्र आहे. भारतावर कोणत्याही पद्धतीचा बाह्य शक्तीचा, परकीय सत्तेचा प्रभाव नाहीये. म्हणजे भारत सार्वभौम आहे, असं तुम्हाला कळायला पाहिजे. आता सार्वभौम ह्या शब्दाचा नेमका अर्थ असा पण होतो की भारत जो काही त्याचा प्रदेश आहे तो इतर देशांना देऊ शकतो, किंवा इतर देशांकडून जो त्यांचा प्रदेश आहे तो अधिग्रहित करू शकतो. ठीक आहे. त्याला एकंदरीत आपण सॉव्हेरियन म्हणजे सार्वभौम असे म्हणतो. म्हणजे भारतासंबंधी जे काही निर्णय आहे ते भारत स्वतः घेईल, इतर देशांवरती त्यावरती अवलंबून राहणार नाही. ठीक आहे. पण मात्र एक गोष्ट आहे, एक लक्षात ठेवा, मे 1949 मध्ये भारत हा राष्ट्रकुलाचा सदस्य झाला आणि कॉमनवेल्थमध्ये तो सदस्य असल्याने एक समस्या निर्माण झाली की भारत हा आता सार्वभौम राहिला की नाही? तर तसं नाहीये. भारत हा तेव्हा पण सार्वभौम होता, राष्ट्रकुलाचा सदस्य झाला म्हणून सार्वभौमत्व संपलं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि म्हणून तिथे मी अपवाद नाही असं लिहिलंय. आणि राष्ट्रकुल किंवा संयुक्त राष्ट्राचं सदस्यत्व जरी भारताकडे असलं तरी भारत हा सार्वभौम आहे. आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून भारत परकीय देशातले जे काही प्रदेश आहे ते अधिग्रहित करू शकतो युद्धाच्या दरम्यान. त्यानंतर आपल्या देशातला काही प्रदेश असेल तर तो काही करारान्वये किंवा अमेंडमेंट आणून, म्हणजेच घटनादुरुस्ती करून आपण इतर देशांना देखील देऊ शकतो. त्याचाच अर्थ होतो सार्वभौम. त्यानंतरची व्याख्या आहे, त्यानंतरची महत्वाची व्याख्या आहे ही सुद्धा, समाजवादी. समाजवादी हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने, आता आपण बघितलेलं 42व्या घटनादुरुस्तीने आपण हा शब्द प्रस्तावनेमध्ये ऍड केलेला आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यातला आपण आता समाजवादी बघतोय. समाजवादाचे 2 प्रकार असतात, एक साम्यवादी समाजवाद आणि एक लोकशाहीवादी समाजवाद. तर भारताने लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला असतो. स्वीकार केलेला आहे. ठीक आहे. लोकशाही समाजवाद आपण जो काही आता भारतामध्ये बघतो आहे तो लोकशाही समाजवाद आहे. ठीक आहे. मग आता भारतामध्ये काय आहे? मिश्र अर्थव्यवस्था आहे, तुम्हाला माहिती आहे. सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्रांचं अस्तित्व असल्यामुळे आपण त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो, मिक्स्ड इकॉनॉमी. देन आहे सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व. ऑब्व्हियसली हेच मी आता बोललोय तुम्हाला. त्यानंतर साम्यवादी समाजवाद, त्यामध्ये काय, उत्पादनाच्या सर्व साधनांचे राष्ट्रीयकरण आणि खाजगी मालमत्तेला बंदी केलेली असते. फक्त राष्ट्रीयकरणाद्वारे, फक्त काय असतं यामध्ये, सर्व साधनांचे राष्ट्रीयकरण करून टाकलेले असते. खाजगी मालमत्तेला पूर्णपणे बंदी आहे इथे. इथे खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही मालमत्ता आहे. लोकशाही समाजवाद भारताने स्वीकारलेला आहे. भारतीय समाजवाद, मार्क्सवादी समाजवाद आणि गांधीवादी या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे आणि गांधीवादाकडे जास्त झुकलेलं आहे. उद्दिष्ट काय आहे? तर गरिबी, अज्ञान, आजारपण व असमानता दूर करणे हे त्यामागे उद्दिष्ट आहे. आणि 1991 पासून ना भारताची जी LPG धोरण आलेलं आपलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, ह्या धोरणांतर्गत भारताने मिश्र अर्थव्यवस्थेतून मुक्त अर्थव्यवस्थेकडे
चालला आहे भारत. ठीक आहे. तर मिश्र अर्थव्यवस्थेकडून आता मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे. एवढं आपण लक्षात ठेवू शकतो. आणखी एक इथे फॅक्ट आहे. ती फॅक्ट तुम्ही लिहून घ्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या नोटजवळ असतील तर त्यामध्ये लिहून घ्या. काँग्रेस पक्षाने ना 1955 मध्ये आवडी येथे एक अधिवेशन भरवलं होतं. UN ढेबर यांच्या अध्यक्षतेखाली. त्या अधिवेशनामध्ये समाजरचनेचा स्वीकार करण्यात आला होता. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार कधी करण्यात आलेला आहे? 1955च्या काँग्रेसच्या आवडी येथील अधिवेशनात. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर UN ढेबर हे अध्यक्ष होते. एवढं समाजवादाबद्दल आपण क्लिअर करतोय. त्यानंतरचे नेक्स्ट व्याख्या आहे धर्मनिरपेक्षता. तर धर्मनिरपेक्ष काय असतं? धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माला असं भारतामध्ये कसं आहे बघा, तुम्हाला माहिती आहे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे वेगवेगळे धर्म आहेत. त्यापैकी एखाद्या धर्माला फेवर करणे आणि दुसऱ्या धर्माला आपण कोणतीही त्या धर्माची बाजू न घेणे अशा पद्धतीने भारताचा कारभार चालत नाही. भारत हा सर्व धर्मांसाठी काय असतो? सारख्या प्रमाणात डील करत असतो सर्व धर्मांना. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची आपल्या देशामध्ये व्याख्या आहे. जगामध्ये ना धर्मनिरपेक्ष या शब्दाची अगदी निगेटिव्ह व्याख्या आहे. मात्र भारतामध्ये ती पॉझिटिव्ह पद्धतीने वापरली जाते. ठीक आहे. भारतामध्ये पॉझिटिव्ह पद्धतीने वापरली जाते. आता बघा, धर्मनिरपेक्ष म्हटल्यानंतर 3 प्रकारचे राष्ट्र असतात. एक नास्तिक राष्ट्र असतं. हे तुम्हाला पहिलं दिसत असेल ते नास्तिक राष्ट्र आहे. त्यानंतर हे आहे ईश्वर सत्ताक राष्ट्र आणि हे आहे धर्मनिरपेक्ष राज्य. ओके. तर यामध्ये काय नास्तिक म्हणजे एथिस्ट, सर्व धर्माचा धिक्कार म्हणजे कोणत्याही धर्माचं यामध्ये काय पुरस्कृत केला जात नाही कोणताच धर्म. ईश्वर सत्ताक त्यामध्ये कोणत्या एखाद्या विशिष्ट धर्माला राज्याचा धर्म मानला जातो. त्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश तुम्हाला माहिती आहे, हे मुस्लिम कंट्रीज आहेत आणि एकाच धर्माला काय त्यांनी राज्याचा धर्म मानला आहे. आणि धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये भारताचा आणि अमेरिकेसारख्या देशांचा समावेश होतो. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माला जवळ करायचं नाही, कोणत्याही धर्माला दूर लोटायचं नाही. अगदी डिप्लोमॅटिक पद्धतीने हा पर्याय भारताने निवडलेला आहे. आणि आपल्याकडे पॉझिटिव्ह धर्मनिरपेक्षता आहे. म्हणजे पॉझिटिव्ह शब्दाचा अर्थ घेतला जातो. ठीक आहे. सकारात्मक पॉझिटिव्ह आहे. सर्व धर्मांना राज्याकडून समान दर्जा आणि समान समर्थन. म्हणजे 25 ते 28 दरम्यान आपण पुढे शिकणार आहोत मूलभूत हक्कांमध्ये. त्यामध्ये 25 ते 28 दरम्यान धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा आपला समावेश आहे. तर या धर्मनिरपेक्षतेबद्दल 2 खटले अत्यंत महत्वाचे आहे. इथे एक तुम्हाला खटला दिसत असेल. हा एकच लक्षात ठेवा. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेला हा एकच जास्त महत्वाचा आहे. तो सांगतो तुम्हाला. SR बोम्मई खटला 1994चा आहे आणि धर्मनिरपेक्षता हे घटनेमध्ये असलेले मूलभूत वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीचं कोर्टाचं किंवा सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं होतं की धर्मनिरपेक्षता हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट व्याख्या आहे ती म्हणजे लोकशाही या घटकावरती. आता बघा, लोकशाही तुम्हाला माहिती आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. हे आपण शाळेत असतानापासून बघतो. नागरिकशास्त्र ह्या विषयामध्ये आपण शिकायचो लोकशाही काय आहे. तर लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य, सार्वभौमत्व जनतेच्या हातात असते, अशा पद्धतीचे जे काही राज्य असतं त्याला आपण लोकशाही असं म्हणत असतो. पण आपल्याला आता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हे असं माहिती पाहिजे की लोकशाही ही 2 पद्धतीची असते. एक कोणती आहे? प्रत्यक्ष लोकशाही असते. प्रत्यक्ष लोकशाही. आणि दुसरी पद्धत आहे अप्रत्यक्ष लोकशाहीची. अप्रत्यक्ष लोकशाही भारतामध्ये अप्रत्यक्ष आहे. डायरेक्ट पण असते. स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये डायरेक्ट आहे. त्यामध्ये साधने काय आहे? सार्वमत, पुढाकार, परत बोलवणे ह्या पद्धतीचे काही साधने वापरून अप्रत्यक्ष लोकशाही कार्यरत असते. अप्रत्यक्ष लोकशाही यावरती जास्त प्रश्न असू शकतात आपल्याला एक्झाममध्ये. आतापर्यंत राज्यसेवेच्या पूर्व परीक्षांना, मुख्य परीक्षांना या घटकावरती प्रश्न होते. मात्र हळूहळू आपण काय करतोय, गट क सुद्धा राज्यसेवा, गट ब ह्या परीक्षांप्रमाणे अवघड प्रश्न आता विचारण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे आपण हे सुद्धा बघून घेऊ. संसदीय पद्धतीचं म्हणजे भारत आणि ब्रिटनमध्ये संसदीय पद्धत तुम्हाला नव्याने सांगायला नको. काय आहे संसदीय पद्धतमध्ये? आपण काय करतो, जनता दर 5 वर्षांनी एखाद्या खासदार किंवा आमदार यांना निवडून देत असतो. ते काय करत असतात, संसदीय पद्धतीने
विधिमंडळांमध्ये, संसदेमध्ये, लोकसभा, राज्यसभांमध्ये निवडून जातात, ते कायदे करतात, मग ते त्या कायद्यांमुळे देश चालतो. अशी ही संसदीय पद्धत. आणि त्यानंतर अध्यक्षीय पद्धतीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका. अमेरिकेमध्ये जी काही डोनाल्ड ट्रम्प, त्याआधी जो बायडन वगैरे असतील, हे सगळे अध्यक्षीय पद्धतीने अमेरिकेमध्ये चालतात. ती पण अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आपली पण अप्रत्यक्षीय लोकशाही आहे. ब्रिटनपेक्षा आपण थोडे भिन्न आहोत. भारत ते कसे भिन्न आहोत आपण पुढे बघणार आहोत. गणराज्याची व्याख्या जेव्हा येईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मत होतं. काय होतं की राजकीय लोकशाहीत सामाजिक, आर्थिक लोकशाहीचाही समावेश असावा, अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. नेक्स्ट व्याख्या आहे आपली, ती म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजेच गणराज्य या शब्दाविषयी. गणराज्य काय असतं? आताच मी तुम्हाला सांगितलं, इथं मी ब्रिटन आणि भारताचं उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने देता येईल मला. हे ना ब्रिटन आहे आणि हा आहे भारत, एवढं लक्षात घ्या. हे बघा, इथं उदाहरणामध्ये पण लिहिलेलं आहे, भारत आहे, इथे ब्रिटन आहे. काय राजेशाही पद्धत आहे कुठे? ब्रिटनमध्ये. राष्ट्रप्रमुख कोण असतो? वंश परंपरेने असतो. तिथे राजा किंवा राणी वंश परंपरेने चालत येत असतात आणि ते काय असतात? राष्ट्रप्रमुख असतात. राजा कोणत्याही पद्धतीची चूक करत नाही तिथे. मात्र भारतामध्ये तसं नाहीये. भारतामध्ये गणराज्य, रिपब्लिक काय आहे? रिपब्लिक या शब्दावरती वारंवार प्रश्न आलेत बरं. तुम्हाला हा शब्द खूपदा आलेला आहे आणि याचे दोनच त्यांनी म्हणजे 2 लाईनचं उत्तर आहे याचं. काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला? राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षद्वारे निवडला जातो. त्यानंतर विशिष्ट काळासाठी निवडला जातो, हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वंश परंपरेने तो आलेला नसतो. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात ना, तर तुम्हाला गणराज्य या शब्दाचा नेहमी काय अर्थ आहे तो देता येईल उत्तर. अमेरिका आणि भारतामध्ये ह्या पद्धतीचं आहे. राजकीय सार्वभौमत्व एका व्यक्तीच्या हाती नसून जनतेच्या हाती असते. त्याला काय म्हणतो आपण? गणराज्य म्हणतो. कोणताही विशेषाधिकार प्राप्त वर्ग नसतो. सर्व सार्वजनिक कार्यालये सर्वांसाठी खुली असतात. त्याला सुद्धा गणराज्य म्हणत असतो आपण. त्यानंतर आहे घटनेची उद्दिष्टे आणि त्यांचे प्रेरणास्त्रोत. हे बघा, घटनेची ना काहीतरी उद्दिष्टे पण आहेत आणि प्रेरणास्त्रोत पण आहेत. प्रेरणा म्हणजे कोणत्या तरी घटनेवरनं आपण काहीतरी घेत असतो आणि त्या नंतर आपण आपल्या घटनेमध्ये ते स्वीकृत करून, चांगले घटक घेतल्यानंतर आपण ते स्वीकृत करतो आणि ते आपल्या घटनेत रूढ होतात. त्यामध्ये काय आहे? रशियन राज्यक्रांती झालेली 1917. त्या रशियन राज्यक्रांतीमधले न्याय हा घटक आपण घेतलेला आहे. त्यामधलं काय आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. 3 पद्धतीचे न्याय आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. हे न्याय आपण कुठून घेतलंय? तर रशियन राज्यक्रांतीपासून घेतलेलं आहे. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांतीपासून आपण काय घेतलंय? स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे आपण कुठून घेतली? तर फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतलेली आहे. आपल्याला याच्यावरती डायरेक्ट प्रश्न असतो, रशियन राज्यक्रांतीपासून काय घेतलंय? तर न्याय हा शब्द लक्षात ठेवायचा. न्यायामध्ये 3 घटक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. आणि फ्रेंच राज्यक्रांतीपासून काय घेतलंय? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. बंधुता, स्वातंत्र्य, समता हे 3 शब्द. फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांतीपासून न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. याच्यावरती प्रश्न असतो, त्यामुळे ही मी स्लाइड टाकलेली आहे. आतापर्यंत याच्यावरती प्रश्न आलाय, तुम्हाला नेक्स्ट टाइम इथे प्रश्न दिसेल, त्यामुळे हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे न्याय. न्यायाचे ऍक्च्युली 3 घटक आहेत, पण 2 सामाजिक आणि आर्थिक न्याय या दोघांना एकत्रित वितरणात्मक न्याय म्हणतात आणि राजकीय न्याय हा एक वेगळा घटक आहे. सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय हे एकाच छत्री अंतर्गत तुम्हाला दाखवले गेलेले आहे इथे. वितरणात्मक न्याय यांना म्हणायचं. सामाजिक न्याय म्हणजे काय? असं की जात असेल, वर्ण असेल, वंश असेल, धर्म असेल, लिंग असेल, यावरून भेदभाव करायचा नाही. म्हणजे सामाजिक न्याय म्हणजे सगळे सगळे समान आहेत अशा पद्धतीने वागणूक ठेवायची. आणि त्यानंतर आर्थिक न्याय, संपत्ती आणि उत्पन्नातील विषमता दूर करणे हे आर्थिक न्यायाचं तत्व आहे. त्यानंतर राजकीय न्याय, सर्वांना समान राजकीय हक्क आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये समान प्रवेश असेल त्याला राजकीय न्याय असे म्हणायचं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली स्वातंत्र्य म्हणजेच लिबर्टी. आता बघा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यामध्ये आयोगाने कसा प्रश्न विचारलेला? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि पुढे काय येईल? पुढे इथे उपासना, पूजा. उपासना या शब्दाच्या जागी पूजा हा शब्द होता. पूजा म्हणजेच उपासना म्हणजेच वर्शिप. ठीक आहे. फेथ आहे, बिलीफ आहे, एक्सप्रेशन आहे, थॉट आहे, हे सगळे काय आहे? स्वातंत्र्य आहे.
सिक्वेन्स असाच लक्षात ठेवा, कारण आयोग असंच विचारणार आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य कशाने दिले? संविधानाने दिले आपल्याला. हे टॉपर्स नोट्स लिहिलंय ना इथे, हे टॉपर तुम्ही असणार आहात पुढे. त्यामुळे इथे लिहिलंय टॉपर्स रिव्हिजन नोट्स, म्हणजे तुम्ही. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे एक इथे मी नोट दिली आहे, स्वातंत्र्य हे अमर्यादित नाही आहे, तर गुणात्मक आहे. बघा, आपल्याला राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आपण उठ-सूट काय पण करायचं. काय पण करत सुटता येतं का आपल्याला? नाही. त्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स असणार आहे ना. तर ते लिमिटेशन्स म्हणजे काय आहे? मर्यादा आहे. ती मर्यादा आपल्याला जपून नेहमी स्वातंत्र्य उपभोगायचे. जेव्हा आपण भाग 3 बघणार मूलभूत हक्कांचा, त्यावेळेस आपण स्वातंत्र्य या घटकावरती जास्त अजून डिटेल बोलू. समानता. समानता म्हणजे इक्वॅलिटी. इक्वॅलिटी दर्जाची आणि संधीची समानता. बघा, लक्षात ठेवा. समानता कशाची? दर्जाची आणि संधीची. आर्थिक समानता, राजकीय समानता आणि नागरी समानता अशा 3 पद्धतीच्या समानता आहे. आर्थिक समानता हे तत्व आपण मार्गदर्शक तत्वांमध्ये शिकतो. आता हे कसं आहे, मार्गदर्शक तत्व काय आहे, मूलभूत कर्तव्य काय आहे, मूलभूत हक्क काय आहे, हे आपण हळूहळू घटक पुढे जातील तशा पद्धतीने आपल्याला कळत जाईल. तुम्हाला सोर्सेस नाही सांगितले मी, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पुस्तक, संदर्भ ग्रंथ नाही सांगितलं की कशातनं आपण अभ्यास करायला पाहिजे. तर अभ्यास करण्यासाठी ना तुम्हाला कोडंबे सरांचं एक पुस्तक आहे, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन म्हणून, रंजन कोडंबे सरांचं. ते एक महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर एम. लक्ष्मीकांत वापरू शकता तुम्ही. मात्र ना तुम्ही माझ्या मते तरी कोडंबे सरांच्या पुस्तकाला प्रेफर करा. जेणेकरी काय होईल की छोटं पुस्तक आहे, लगेच संपतं आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की काय करायचं. ठीक आहे. आर्थिक, राजकीय आणि नागरी काय आहे? आपल्याला समानता आहे. आर्थिक समानता मार्गदर्शक तत्वांमध्ये 39व्या कलमामध्ये आहे. राजकीय समानता कलम 325 आणि 326 अन्वये आपल्याला देण्यात आलेली आहे. 325, 326 मतदानासंबंधी आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर नागरी म्हणजेच मूलभूत हक्क, नागरी समानता पण दिलेली आहे. 14 ते 18 दरम्यान आपण बघतो. मूलभूत हक्क जेव्हा सुरू होईल त्या टॉपिकमध्ये आपण जास्त डिटेल बघूया. नेक्स्ट आहे बंधुता आणि एकात्मता. बघा, एकात्मता हा शब्द इथे पण आलाय. एकात्मता, इंटिग्रिटी. एकता नव्हे, एकात्मता आहे इथे. 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये हा शब्द इथे टाकण्यात आलाय. कोणते 3 शब्द होते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तर व्यक्तीची प्रतिष्ठा, डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. बघा, बंधुता म्हणजे काय? बंधुभावाची भावना, माहिती आहे ना. तर ही बंधुता जी आहे ना, ती भारतीय राज्यघटनेमध्ये जी सरनाम्यामध्ये हा शब्द दिसतो आपल्याला, बंधुता. तर हा बंधुता जो शब्द आहे ना, तो आपण घेतलेला आहे फ्रेंच राज्यक्रांतीकडनं. आपण वरती बघितले नोट्समध्ये, काय फ्रेंच राज्यक्रांतीकडनं घेतलेला आहे. तर बंधुता आपल्याला कशातून म्हणजे दिसून येते? तर बंधुता दिसते आपल्याला एकेरी नागरिकत्वातून. कशा पद्धतीने? सर्व देशातले नागरिक हे एकेरी नागरिकत्वाने बॉन्ड आहेत. म्हणजे कसं, अमेरिकेमध्ये काय आहे, राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि देशाचं वेगळं नागरिकत्व. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 2 नागरिकत्व आहे. तर आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्या देशाचं केंद्राचंच एक नागरिकत्व मिळतं आपल्याला. असं राज्याचं वेगळं नागरिक असं नाही. आपल्याकडे डोमॅसियल वगैरे आहे ती गोष्ट वेगळी. मात्र ते नागरिकत्व जो आहे तो फक्त आपल्याकडे एकेरी नागरिकत्वाचं स्वरूप आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून आणि मूलभूत कर्तव्याद्वारे जोपासना केली जाते या बंधुता शब्दाची. कलम 51 आपण पुढे बघणार आहोत काय आहे, मूलभूत कर्तव्यासंबंधी आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्राची एकता आणि एकात्मता. एकात्मता हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीने 1976 जोडण्यात आला, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. एक गोष्ट इथे ना मला सांगायची आहे, खूप आवर्जून सांगायची, आणि त्याच्यावरती वारंवार प्रश्न येतो बघा, की वारंवार नाही, आतापर्यंत एकदाच प्रश्न आलाय, पण प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यांनी प्रश्न काय केलेला, की एक मिनिट मी सांगतो तुम्हाला प्रश्न काय आहे. रिकामी जागा या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. तर ती तारीख कोणती? म्हणजे ऍक्च्युअली काय माहितीये का, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द ऍड केले. मग ही 42वी घटना दुरुस्ती लागू कधी झाली ना, त्या तारखेपासून भारतीय राज्यघटनेने सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही असे जे काही शब्द आहेत
ते संविधानामध्ये निर्माण झाले. तर ते 42वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली ह्या घटकावरती प्रश्न येतो. तर तो काय प्रश्न असणार आहे, 3 जानेवारी 1977 रोजी ही घटना दुरुस्ती लागू झाली. 3 जानेवारी 1977 रोजी. हा एक महत्वाचा पॉईंट होता, तो लिहून घ्या तुम्ही. नेक्स्ट बघू आपण प्रस्ताविकेबद्दल 2 महत्वाचे कायदेशीर बाबी आहे. इम्पॉर्टंट लीगल फॅक्ट्स आहेत. काय आहे इम्पॉर्टंट लीगल फॅक्ट्स? कायदे मंडळाचा अधिकारांचा स्रोत नाहीये हा. ऑब्व्हियसली कायदे मंडळाचा अधिकार कुठे मिळाले, कायदे मंडळाला अधिकार कोणत्या भारतीय जनतेकडनं मिळाले की कशाकडनं, असं नाही. स्रोत नाहीये हा. त्यानंतर न्याय प्रविष्ट नाहीये, म्हणजे प्रस्तावनेतल्या एखाद्या घटकाचं उल्लंघन होत आहे, त्यामुळे आपण न्यायालयात जाता येणार नाही. ठीक आहे. जर समजा तुम्हाला प्रस्तावनेमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता दिसते ना, तर तुम्हाला समता ह्या तत्वाचं उल्लंघन होत आहे आणि प्रस्तावनेमध्ये असा घटक सांगण्यात आलेला आहे, अशा पद्धतीचा तुम्ही दावा करून न्यायालयात जाऊ शकत नाही, म्हणजे जस्टिसेबल नाहीये. आता आलो आपण महत्वाच्या घटकाकडे. ते म्हणजे काय आहे, प्रस्तावना घटनेचा भाग आहे की नाही असा एक प्रश्न तयार झालेला. तर त्यावेळेस बेरुबर युनियन हे 3च खटले, 3च महत्वाचे खटले. लक्षात ठेवा, आता पण झालेली जी पूर्वपरीक्षा होती गट ब ची, त्याच्यामध्ये याचा प्रश्न होता आणि हा प्रश्न खूप अत्यंत महत्वाचा होता. बेरुबारी युनियन खटल्यामध्ये काय म्हटलं, 1960चा हा खटला आहे. त्यामध्ये काय, प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही असं म्हणण्यात आलं. त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये काय म्हटण्यात आलं, 1973चा हा खटला आहे. VIMP लिहिलंय बघा. निर्णय काय आहे, पूर्वीचं मत फेटाळलं आणि म्हटलं की नाही, प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. देन LIC खटला आला 1995चा आणि ह्या खटल्यामध्ये सुद्धा असं म्हणण्यात आलंय की हा सुद्धा घटनेचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग कोणत्या खटल्याने म्हटलं, LIC ऑफ इंडिया खटला 1995, केशवानंद भारती खटला 1973 आणि व्हेरी इम्पॉर्टंट खटला आहे हा. काय म्हटलं, पूर्वीचं मत म्हणजे बेरुबारी युनियनचं मत काय केलंय आपण, फेटाळलंय आणि पूर्वीचं मत फेटाळून म्हटलंय की हा घटनेचा भाग आहे. नेक्स्ट आहे, प्रस्ताविकेत सुधारणा करता येते का? आता प्रस्ताविकेत सुधारणा करता येते काय, हाच एक प्रश्न आता आपल्याला येऊन गेलेला आहे की असा प्रश्न पहिल्यांदा कधी उपस्थित करण्यात आला. तर पहिल्यांदा उपस्थित करण्यात आलेला आहे केशवानंद भारती खटल्यामध्ये. ह्या खटल्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित झाल्याचं लक्षात येईल. आणि त्याच्यावरती दुसरं विधान हे त्याचं ब विधान जे होतं ना, ते या घटकावरती होतं की 368 अंतर्गत दुरुस्ती करता येणे शक्य आहे. होय, हो, करता येते, कारण ती घटनेचा भाग आहे. ऑब्व्हियसली घटनेचा भाग आहे ना प्रस्ताविका. आधी आपण 3 खटले बघितले ना आता. बेरुबारीमध्ये घटनेचा भाग नाहीये. त्यानंतर केशवानंद भारतीमध्ये म्हटलंय की हो, घटनेचा भाग आहे आणि LIC मध्ये म्हटलं की अविभाज्य भाग आहे. तर होय, प्रस्तावना हे घटनेचा भाग आहे. 368 अंतर्गत काय करता येते, आपल्याला दुरुस्ती करता येते. पण एक अट आहे. कोणती अट आहे ती, की मूलभूत संरचनेला धक्का लावायचा नाही. धक्का न लावता आपल्याला याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे. तर ही मूलभूत संरचना हा जो घटक आहे ना, तो केशवानंद भारती खटल्याने ठरवलेला आहे आणि ह्या मूलभूत संरचनेला धक्का लावायचा नाही. बेसिक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आतापर्यंत एकदाच यानुसार 368 नुसार घटना दुरुस्ती करता येते का, तर हो. आणि एकदाच करण्यात आली 42वी घटना दुरुस्ती 1976, जी 3 जानेवारी 1977 लागू झालेली आहे. हे लक्षात ठेवा, 3 जानेवारी 1977 लागू. तर घटना दुरुस्तीने कोणते 3 शब्द टाकले, मी तुम्हाला वारंवार काय सांगतोय, की तुम्हाला ऐकून काय होईल, लक्षात येऊन जाईल. एक्झाम मध्ये तुमचा प्रश्न बरोबर येईल. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द आहेत. त्यानंतर प्रस्तावनेबद्दल काही मत आहेत काही लोकांचे, ते सुद्धा महत्वाचे आहे. NA पालखीवाला यांचं मत होतं की ओळखपत्र, हे सर्वात आधी पहिल्या स्लाइडला तुम्हाला दिसलं असेल, आयडेंटिटी कार्ड. कोण म्हटलंय, NA पालखीवाला. त्यानंतर KM मुन्शी यांनी कुंडली किंवा होरोस्कोप म्हटलंय. ठीक आहे, KM मुन्शींनी. अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हटलंय, तर मुख्य तत्व आहे हा, गाभा आहे, म्हणजे की नोट लक्षात ठेवा तुम्ही. की नोट लक्षात ठेवलं की अर्नेस्ट बार्कर मारायचं. कुंडली म्हटलं की मुन्शी मारायचा. होरोस्कोप म्हणजे मुन्शीच. कुंडली आणि होरोस्कोप एकच शब्द आहे बरं, पर्यायी शब्द आहे हा. ओळखपत्र पालखीवाला, NA पालखीवाला म्हणजे नानी पालखीवाला. पंडित ठाकूरदास भार्गव यांच्यावरती वारंवार प्रश्न आले आहेत. त्यांनी घटनेचा आत्मा म्हटलंय आणि सर्वात मौल्यवान भाग आणि आत्मा कोणी म्हटलंय, पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे. आतापर्यंत जो काही आपण अभ्यास केला त्याची आपण एका मिनिटात आता रिव्हिजन बघू. काय आहे रिव्हिजन,
तर घटनेत प्रस्ताविका आहे. प्रस्ताविकेमध्ये एक दिनांक आहे. ती दिनांक आहे घटनेच्या स्वीकृतीची. ती दिनांक काय आहे? 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी 26 जानेवारी 1950. स्रोत काय आहे? म्हणजे प्रस्तावनेचे किंवा घटनेचे स्रोत काय आहे? तर भारतीय जनता आहे. आम्ही भारताचे लोक म्हणतो ना आपण. त्यानंतर स्वरूप कशा पद्धतीचं आहे? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, शाही झालं इथं, लोकशाही गणराज्य. त्यानंतर उद्दिष्टे काय? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. सुधारणा फक्त एकदा झाली, 42वी घटना दुरुस्ती 1976, जी 3 जानेवारी 1977ला लागू झाली. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोक आणि एकात्मता हे 3 शब्द जोडले. एकात्मता म्हणजेच अखंडता. एकता आणि एकात्मतामध्ये फरक आहे. इथे तुम्हाला एकात्मता लक्षात ठेवायचं आहे, म्हणजेच अखंडता म्हणजेच इंटिग्रिटी. त्यानंतर कायदेशीर स्थिती काय? घटनेचा भाग आहे का? हो, घटनेचा भाग आहे. सर्वप्रथम प्रश्न कधी उपस्थित झाला? तर केशवानंद भारती खटल्याने. आणि त्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता काय करता येईल? घटनेमध्ये दुरुस्ती करता येणार. न्यायालयीन सक्ती नाही आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले इथं पहिलं लेक्चर आपण संपवतो आहे. होप तुम्हाला सगळं कळलं असेल. ज्या घटकांवरती तुम्हाला डाऊट असेल त्या घटकांवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. मी माझी ID तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देईल. टेलिग्राम चॅनल आहे आपलं MPS काय आहे? एक्झाम ओरिएंटेड बाय प्रतीक. नवीन आहे ना चॅनल, त्यामुळे मला सुद्धा आठवत नाही आता. एक्झाम ओरिएंटेड बाय प्रतीक. ओके. तर या चॅनलला तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्ही सांगा मला आणखी आपल्याला काय सुधारणा करता येईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर्स डेली आता मी देत जाणार आहे. ठीक आहे. एक घटक आपला सुटलेला आहे. तो मी त्याचा प्रश्न एक टाकतो तुम्हाला. काय आहे की ह्या घटकावरती तर प्रस्ताविकेबद्दल आणखी काही लोकांची मतं आहेत ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला. इथे मी 4च लोक घेतली आहेत. आणखी काही आहे ते सुद्धा मी ॲड करतो. ग्रुपला फोटो टाकतो. ही PDF ऑलरेडी मी ग्रुपला टाकली आहे. आपले लेक्चर अशाच पद्धतीने आणखी होत राहते. चला, स्टे ट्यून. भेटू पुन्हा. धन्यवाद.